हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजलेले आहेत जवळजवळ 6:15 झालेले आहेत आणि मी उठलेले आणि बाहेर आले. तर थंडी वगैरे अजिबातच नाही. साधारण मी 6:15 तर उठते आणि आज बाहेर उभी राहिले कारण ना गणेश जयंती आहे शनिवारी. तर आमच्या इथं गणपतीच्या मंदिरात पारायण चालू आहे आणि ते सकाळपासूनच म्हणजे पारायण सुरू होतं. तर सकाळी मस्त असं बाहेर आहे ना म्हणजे एकदम छान ते सगळ्या गाण्यांचा ते पोती वाचत होते त्याचा सगळ्याचा आवाज येत होता. म्हणून बराच वेळ मी आज इथे बाहेर थांबले. तर 6:30चं टायमिंग झालं फ्रेश वगैरे म्हणजे आपलं जे काही असतं वॉशरूमला वगैरे जाऊन आले आणि आता म्हटलं चला गिझर वगैरे चालू करूया म्हणजे पाणी पटकन तापतं आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे गिझर असल्यामुळे चटकन पाणी तापतं, त्याला काही वेळ लागत नाही. तर इकडे पाणी म्हणजे ऑन केलं त्याचं बटन आणि म्हटलं चला तुमच्याशी आज मी सगळं काही मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. कारण बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की मॉर्निंग रुटीन शेअर कर, तुझं कामाचं पद्धत बघून किंवा तुझं सगळं बघून बरं वाटतं. तर आता बघा वाजलेले जवळजवळ 6:45 म्हणजे 6ला जरी मी उठले 6:30पर्यंत अर्धा पाऊण तास जवळजवळ आपला स्वतःला तरी तेवढा वेळ दिलाच पाहिजे. आपलं सगळं म्हणजे आपली आंघोळ, आपलं बाथरूम सगळंच ब्रश सगळ्याच गोष्टी आल्या. तर ते सगळं झाल्यानंतर 6:45पर्यंत जरी माझी आंघोळ झाली तरी माझे 3 डबे वेळेत होतात चटकन. आणि आज काय काय माहिती झालं, तर लवकर उठले वेळात उठले पण ना एक असा मूड नव्हता किंवा आळस म्हणा किंवा असं कसं तरी कधीतरी असं फील होतं आपल्याला की असं म्हणजे वेगळंच काहीतरी तसंच मला होत होतं. मग आणि त्यात काय झालं, रात्रीचं अर्ध पातेलं जवळजवळ वरण शिल्लक राहिलेलं आणि भात शिल्लक राहिलेला. तर सकाळी 3 डबे करायचे होते. मग आज मंगळवार माझा उपवास असतो आणि मग आणखीन भात आणखीन सगळं जेवण शिल्लक राहणार, जणू काही ते सगळं मी एकटीच खाते असं. तर म्हटलं नको, म्हणून मग ठरवलं की आज फक्त मटकीची उसळ म्हणजे मटकी बटाटा वाटाण्याची उसळ आणि चपात्या केल्या आणि भात वगैरे तसंच ते ठेवलं. आता कोणी खाणार नव्हतं तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा तर तुम्ही पाहिलं की कितीही गॅस क्लीन केलेला असू दे किंवा कितीही ओटा तुमचा स्वच्छ असू दे, एक सुका किंवा ओला कपडा नक्की मारून घ्यायचा. आणि रात्रीचं तर सगळेजण किचन सगळं झाडून वगैरेच आपण झोपतो स्वच्छ करून, तरी पण पारुसं म्हणून एक सकाळी स्वच्छ करणं गरजेचं असतं. तर ते पण पहिल्यांदा उठल्या उठल्या किचनवरचं जे काही होतं ते सगळं पुसून घेतलं, खालचा कचरा वगैरे काढला, मटकी बाहेर काढली फ्रीजमधली आणि कांदा टोमॅटो चिरून घेतलं. दूध जे होतं रात्रीच आमच्याकडे दूध येतं तर ते तापायला सकाळी ठेवलं म्हणजे अनुष्का वगैरे ब्रश केल्यावर दोघीही पितात. तर आता इकडे भाजी सिंपल पद्धतीने करते. जिरे मोहरी आणि कांदा फोडणीला दिला, तर कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून मग म्हटलं चला पीठ चाळून घेऊया. तर चपातीचं पीठ पण चाळून घेतलं आणि आता टोमॅटो टाकला भाजायला. तर कांदा टोमॅटो चांगला भाजतोय तोपर्यंत इकडे मी पटकन असं चपातीचं पीठ मळून घेते. म्हणजे कसं डबा लवकर झाला की टेन्शन नसतं किंवा वेळेत देणं गरजेचंच असतं त्याच्यामुळे. आणि आज असंही काय नाही, चपाती भाजी करायला असा पण काय अर्धा तास सुद्धा लागत नाही खरं सांगते. कारण जेव्हा सगळा स्वयंपाक असतो तोही माझा 1 तासात होतो. म्हणजे अगदी मी 7ला जरी स्वयंपाक करायला घेतला, भात भाजी आमटी चपाती संपूर्ण डबा, तरी माझा तो 8 वाजेपर्यंत पूर्ण होतो. तर आता इकडे कणिक सुद्धा बघितलं मी एकदम झटपट, म्हटलं ना आज मूडच नव्हता तर पटकन असा गोळा मळून ठेवला आणि थोडीशीच कणिक मळली. तर इकडे आता कांदा टोमॅटो भाजलं, त्यात लाल मिर्च पावडर आणि हळद टाकली आणि जे काही मी इकडे ताजं लसूण खोबरं रात्रीच केलेलं तेही टाकलं, आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकली आणि छान अशी मटकीची उसळ होते बरं का, करून बघा. किंवा सेम म्हणजे आपण जी काही पातळ रस्सा भाजी करतो ना मटकीची त्याला जी फोडणी करतो तीच इथे बनवली म्हणजे केलेली आहे. तर आता त्याच्यात टाकलेलं आहे घरची चटणी आणि जी काही मटकी होती ती टाकलेली. मटकीसुद्धा घरात मी मोड आणून अशी डब्बा भरून ठेवतेच नेहमी. मूग मटकी छोले म्हणजे ते हरभरे वगैरे बऱ्याच गोष्टी माझ्याकडं मोड आलेल्या असतात. असं कधी काही सुचलं नाही की मग ते करायला बरं पडतं. तर त्यात थोडंसं पाणी वतलं, कोथिंबीरसुद्धा टाकली आणि झालं ते आता शिजायला ठेवते. तर कधी कधी अगदीच अशी म्हणजे गडबड होत असेल तर मटकी रात्रीची शिजवून जरी ठेवली तरीसुद्धा चालते. तर आधी मटकीचंच करायचं ठरवलं, परत म्हटलं म्हणजे अगदीच थोडी भाजी झाली तर 3 डबे तर द्यायचे होते आणि आता पातळ भाजी नव्हती त्याच्यामुळं थोडीशी अशी ही रबरबीत केली मी. मग मिस्टरांना जरा तरी जास्त द्यावी लागणार. आधी ती अनुष्काला कशी पोरांना थोडी थोडी असली तरी चालती, पण आता त्यांच्या डब्याला तर जास्त द्यावी लागणार म्हणून मग पुन्हा एक बटाटा चिरला, तो बटाटा टाकला आणि वटाणा थोडासा टाकला. तशी सुद्धा भाजी खूप छान लागते, मस्त टेस्टी लागते, करून बघा एकदा ट्राय. तर असं सकाळचं रुटीन असतं माझं. तर खरं सांगते आज इतकं बाहेर भारी वाटत होतं ना, असं वाटत होतं की बाहेरच उभं राहावं. रोज सकाळी 5:30 वाजले किंवा का 6 वाजता म्हणजे मी उठून बाहेर आले तर ना
देवळातला जो काही पारायणाचा किंवा टेपला जी गाणी लावलेली असतात ना गणपती बाप्पाची, ती सकाळ सकाळी रोज आता येतात गाणी, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं. तर इकडे बघा अशा पद्धतीने भाजीसुद्धा करून घेतली. भाजी आता एका साईडला ठेवते आणि नंतर मग दूध पण तापलेलं होतं तेही साईडला ठेवलं. आता इकडच्या गॅसवर सगळं म्हणजे भाजी टाकली आणि इकडे तवा ठेवला गॅसला. आणि साईड बाय साईड मागं ना आदिती अनुष्का ब्रश करतात, म्हणजे सांगायला लागत नाही, त्यांना भूक लागलेलीच असते उठल्या उठल्या, पण त्यांना माहीत आहे ब्रश केल्याशिवाय मम्मी खाऊन पण देत नाही, देतच नाही मुळात. त्याच्यामुळे त्या उठल्या की सगळ्यात पहिल्यांदा ब्रश करतात, कारण त्यांना भूक लागलेली असते. तर आता इकडं सगळ्यात पहिले तर अनुष्का, म्हणजे 7:30चं टायमिंग आहे, या टाईमला आता अनुष्काचं दूध काढून ठेवलं. तिची जी प्रोटीन पावडर आहे ना, तर ती सुद्धा त्याच्यात टाकली. आणि एका ताईंनी त्या दिवशी कमेंट केली की प्रोटीन पावडर तेवढी घरी बनव, पण खरं सांगते मला नाही बनवता येत. आणि ना आता तिच्या पप्पांनी ते आणून दिलेले आहेत, तर तुम्ही बघू शकताय तिला प्रोटीन पावडर सांगितले तर एकदम 3 आणून ठेवलेले आहेत तिच्या भरण्या. आणि आधी तिला म्हणजे तुम्हाला आता कोपऱ्यात दिसत असेल, तर इकडे बघा मागं सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे, म्हणजे माझं स्वयंपाक जरी इकडं चालू असला तरी तोंड चालू असतं, सगळं चालू असतं, सगळ्यांच्या मागं सगळं ओरडावं लागतं, म्हणजे जास्त करून आदिती अनुष्काच्या मागं. तर त्या दोघीसुद्धा बाहेर आहेत आणि थंडी तर कुठे पळूनच गेले. ह्यावेळेस थंडीचं हिवाळ्याचं असं म्हणून कोणतंही रुटीन तुमच्याशी मी शेअरच केलेलं नाही, कारण थंडीच नाही आहे. तर इकडे बघा आता अनुष्काचं दूध पण गार झालं आणि जे काही काल लाडू केलेले आहेत ना, तर ते लाडू रोज सकाळी नाश्त्याला असा एक आणि दूध सांगितले. पण ते लाडू थोडेसे लपवून ठेवायचे आहेत मला, कारण एक लाडू म्हणलं खायचा तर तो काय एक खाल्ला जात नाही, तो डबा जेव्हा खाली होईल तेव्हा असं हे. तर इकडे अनुष्का आता उभी राहूनच बघा दूध पिते, तसं तिचं असतं. शक्यतो करून ती जराशी अशी माझ्या पायापायातच असते, म्हणजे पायापायात म्हणजे जवळजवळ असते. मी किचनमध्ये असली की तिथंच रेंगाळणं, तिथं जवळजवळ असं राहणं, असं लांब लांब नाही. तशी आधी ती कशी जास्त झटत नाही मला, अनुष्काचं असं नसतं. तर बघा इकडे आता अनुष्काचा नाश्ता झाला आणि आदितीचा पण. तर आदिती ना दूध प्यायला खूप जास्त त्रास देते मला, पण जसं अनुष्काला म्हणजे ते प्रोटीन पावडर आणले, ती जशी दूध पिते ना तसा आदितीला जोर चढलाय. मग तिचं बघून ती पण पिते, मग बरंच आहे म्हटलं. तर ती बोर्नविटा पिते, हिला काय प्रोटीन पावडरची गरज नाही, हिचं सगळं व्यवस्थित आहे. मग ही आता आदिती पण बसली, एक लाडू तिचा बघून घेतला, दूध पण पिलं आणि भराभर अशा एक चपात्या मी लाटल्या. आता मिस्टरांच्या डब्याला 4, त्यांचा डब्बा भरला, त्यांचं आवरलं, ते गेले सुद्धा. आणि इकडे आता आदिती अनुष्काचं भरून घेत आहे डबा. तर आदितीला 1-1.5 चपाती किंवा 1.25 चपाती अशी मी देते, अनुष्का मात्र 1च चपाती नेते. आणि मटकीची उसळ इवन काहीही डब्याला आदिती अनुष्का त्या फिनिश करून आणतात, कारण स्कूलमध्ये सुद्धा ते लक्ष देऊन म्हणजे खाऊनच घेतात, म्हणजे त्या मुलांना खायलाच लावतात. आणि मी पण घरातनं ताकीद देते की संध्याकाळी जर आलं डब्यात काय दिसलं तर संध्याकाळी तेच जेवायला खायला लावणार तुम्हाला. आणि मी तसं केलंय पण त्यांच्याबरोबर, की डब्यातनं जर भाजी वगैरे माघारी आली तर मी जबरदस्ती स्कूलमधनं आल्यावर त्यांना ती खायला लावलेली, त्या भीतीने काय होईना ते दुपारीच संपवतात. तर माझं थोडंसं असं शासन असतं मुलांना, म्हणजे काही ठिकाणी खरंच स्ट्रिक्ट राहते आणि काही ठिकाणी जिथं प्रेमानं, जिथं हाऊस मौस असते मुलींची तिथं करतेच. पण मुली आहेत म्हणून जास्त पण मी सेल सोडत नाही. थोडंसं स्ट्रिक्ट स्वभाव माझा, थोडासा नाही, माझा जरा जास्त स्ट्रिक्ट स्वभाव आहे मुलांच्या बाबतीत. आणि ना तो कुठे कुठे स्ट्रिक्ट मी वापरला आहे ना, तर तो मला फायदेशीरच पडलेला आहे. कारण मुलं माझी तिन्ही कशी आहेत ना ती मलाच माहिती, कुठं आगावपणा करतील, कुठं शांत बसतील, कुठं समजून घेतील, कुठं हे करतील, ते त्यांना बरोबर माहिती आहे. किंवा असं बोलणं वगैरे अजिबात नसतं, कारण तिथल्या तिथं मी त्या गोष्टी केलेल्या असतात. तर आता बघितलं अनुष्का आंघोळ करून आली, नाही म्हटलं तर 8:15चं टायमिंग हे झालेलं आहे. आणि आधी ती गेलेली आहे आंघोळीला, तोपर्यंत मी आज चटकन, कारण आज गॅस कट्यावरती म्हणजे जास्त स्वयंपाक नसल्यामुळे, म्हणजे आमटी किंवा भात कुकर लावला नाही, काय लावलं नाही असं, त्याच्यामुळे ना जास्त असा पसारा झालेला नव्हता म्हणून. आणि गॅस ओटा तर काय मी रोजच्या रोज धुवून घेते. मग आता ना सकाळी नुसतं सगळं पुसून घेतलं आणि मला चहा ठेवला. उपवास म्हणलं की चहा होतं, आणि कितीही चहा सोडायचा ताईंनो प्रयत्न करा, आपल्या बायकांचं तो एक असा म्हणतात ना वीक पॉईंट झाल्यागत. आणि एक मनाला ते हे असतं, तुम्ही कितीही प्रयत्न करा, एक वेळ पुरुष चहा सोडू शकतो नाहीच प्यायचा म्हणून, पण आपल्याला नाही, कारण आपली मानसिक स्थिती त्या ह्याची असते की म्हणजे ते पिलं तर असंही झालं, किती पण कोणी सांगू देत, चहा बायकांचा सुटणं अशक्य आहे. ज्यांना आवडत नाही त्यांना चांगलं, पण जे पिणार आहे त्यांना शक्य नाही. ते कुणीही सांगू दे, देव येऊन सांगू दे, पण बायकांचा चहा सुटणं शक्यच नाही. तसंच माझं आहे, थोडासा का होईना पण पाहिजे. तर आता आदितीची पण आंघोळ झाली आणि जी काही कपडे होती ना तिकडची सुद्धा मी कपडे गोळा करून आणली आणि मशीन लावूया म्हटलं. लगे हात बाथरूममधलं पण हे केलं. जसं की म्हटलं आज मला असं जास्त वेळ काम करायची अशी इच्छा नव्हती, म्हणून सकाळी अशी या पद्धतीने मी कामं करून घेते. खरं सांगू का, पटापट जेवढी कामं 11 वाजेपर्यंत आपली उरकून घेऊनात, नंतर आपल्यालाच वेळ मिळतो, आपल्या आवडीनिवडी जपायला सुद्धा वेळ मिळतो.
किंवा आपल्याला काय निवांतपणा म्हटलं तर राहू दे आवडीनिवडी जपायच्या. ज्याला जास्त काम असतं ना दुपारचा थोडा एक रिलॅक्सपणा सुद्धा आपल्या शरीराला म्हणजे पाहिजे असतो. तो आपणच जर कामं भराभर केली की तो मिळतो. तर इकडे ना आधी तिनं रविवारी डोकंच धुतलं नव्हतं, केस एकदम हे झालेले, म्हणून तिला बाई म्हटलं आज असं पण लवकर आवरले आणि तसं पण लवकर आवरले. तर 8:30च वाजलेल्या, बस यायला अजून अर्धा तास होता. म्हणून मी तिला म्हटलं तू डोक्यावरनंच आंघोळ म्हणजे केस धु, म्हणजे बरोबर ही होईल. तर तिचे केस चांगले स्वच्छ पुसले आणि थोडेसे सुकवले, थोडे ओलसर होते आणि पोण्या घालून दिल्या. तर इथे आधी तिचे केस आता थोडेफार मोठे व्हायला लागलेले आहेत आणि माझी इच्छा आहे की चांगले मोठे कमरेच्या खालीपर्यंत आधी तिचे केस करावे आणि मी त्याची निगा पण ठेवीन, कारण मला आवड आहे ना तर मी ते करू शकते, मला माहीत आहे. तर अनुष्काचे तर काय नाही वाढवणार, कारण तिचे जर केस वाढायचं म्हणले तर तिची तब्येत आधीच बारीक आहे आणि मग सगळं पोषण जे आहे ना ते केसांना जातं, तसे आधी तिचं नाही आहे. तर इकडं अनुष्काचे बऱ्याच औषधं आणखीन राहिलेली होती ती सुद्धा आली आणि तिची आता ते रोजची जी औषधं आहेत ना तर ती सुद्धा पाजायला सुरुवात केलेली आहे. आधी ती अनुष्का स्कूलला गेल्या आणि आज जाताना खूप सारा धिंगाणा, म्हणजे बस यायच्या आधी एक 10-15 मिनटं त्या खाली जातात आणि उगाच भांडणं करत बसतात उगाच काय, आणि मी तरी वरनं बाहेरच उभी राहते. बस येतोपर्यंत त्या खाली गेल्या की मी त्यांच्या आजोबा पण असतात लक्ष ठेवायला आणि मी सुद्धा गॅलरीत बाहेर उभीच राहते, कारण त्या पळतेत वरडतेत. अनुष्का तर इकडं जा फुलं तोडले उद्योग करत बसते, म्हणून मी उभी राहते. तर आज तोच उद्योग केला. दोघीजण पळत होत्या आणि इतकी जोरात अनुष्का पडली ना काय बोलावं, म्हणजे मला खाली जावंच लागलं तेलाची बाटली फडकं रुमाल घेऊन, कारण तिचा कोपरा गुडघा सगळंच फुटलेलं होतं. असल्या जोरात ती पडली आज. असं मग आधीच एकतर मन असं उदास उदास होतं आणि त्यात पण ही असं. तर ती बस गेली आणि मग मी आत आली आणि आत आल्यानंतर आता सगळं आज जे काय आहे ना उशांचे कवर, बेडशीट, एक्स्ट्राचे बेडशीट, सोप्यावरचे कवर हे सगळं धुवायला काढलं, कारण आता शुक्रवारी जे आहे ते माझं उद्यापन आहे वैभवलक्ष्मीचं. तर घरातली सुद्धा मला बऱ्यापैकी डीप क्लिनिंग नाही पण आपलं वरवरचं जळमटं काढणं, वस्तू नीट ठेवणं, पसारा आवरणं, ह्या सगळ्या गोष्टी तर मला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा मशीन ती लावलेलीच होती, दुसरं सगळं गोळा केलं आणि ठेवलं आणि सगळी माझी फरशी पुसून पारुसं काढून सगळं झालं. पारुसं काढते, फरशी पुसते, दारातलं सगळं झाडलं, तोपर्यंत जी काही पहिली कपड्यांची मशीन होती ना ती झाली. आणि आता इकडे जेवढे बेडशीट काढलेले होते तेवढे सगळे मी धुवायला टाकले आणि अगदीच मी आठवड्यातनं 2-3 वेळा पण नाही बरं का धुत, आठवड्यातनं एकदा बेडशीट वगैरे धुतेच. बेडशीट बाहेरचं सोप्यावरचं कवर धुवावंच लागतं, कारण इतकी पोरं नाचानाची करते ना. तर हे पांढरे बेडशीट जे होते ना ते अगदी जरा मळल्यागत जास्तच वाटत होते, म्हणून थोडेसे मी निरम्यात भिजत घातले आणि मग मशीनला टाकले. कधी कधी असं निरम्यात घालून जर मशीनला टाकलं ना एकदम स्वच्छ निघतं. आणि ही जी आता भरपूर सारी बेडशीट वगैरे होते म्हणून ना आताची जी मशीन आहेत ना ती अगदी मिक्सवरती, म्हणजे नाही म्हटलं तर 1.5 तासाचं टायमिंग लावून दिलेलं होतं आणि ते निवांत मग आता मशीन होते. तोपर्यंत माझं जसं की म्हटलं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फरशी वगैरे किंवा झाडून वगैरे काढलेलं दाखवलं नाही. अंगण सगळं झाडलं, अंगण म्हणजे गॅलरी, आपली गॅलरी झाडून घेतली, ती पुसून घेतली, दारात रांगोळी झाली, उंबरापूजन अजून नाही, देवपूजा झाल्यावर मी उंबरा पुसते म्हणजे तुळशीला पाणी घातलं की, आणि नेहमीची जी देवपूजा आहे ना ती करून घेतलेली आहे. तर बराच वेळ जातो, मंगळवार गुरुवार शुक्रवार असला ना तर म्हणजे देवपूजा करायला मला वेळ जातो, कारण देव पण बघू शकताय तुम्ही तेवढे आहेत. परत इकडं फोटो वगैरे सगळं काढून नाही म्हटलं तर अर्धा-पाऊण तास माझा देवाला जातो. सगळं आपलं काय म्हणायचं काय करायचं असेल ते ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार जे ते करत असतं. तर अशा पद्धतीने जेव्हा ताईनं तुम्ही तुमचं रुटीन ठेवाल ना तेव्हा खरंच घरात प्रसन्नता येते. आणि घरात राहू दे आपण प्रसन्न किंवा आपण एकदम पॉझिटिव्ह आणि आपण एकदम छान राहिलं की झालं, मग आपण खुश तर सगळं घर खुश आलंच. म्हणून मग सकाळची लवकर कामं उरकण्याची सवय सगळ्या गृहिणींना पाहिजे, त्यात लवकर उठणे हे पाहिजेलच. तर मंगळवार होता, मग मी सगळी माझी कामं वगैरे झाली, मग मी खिचडी करून घेतली आणि भांडी वगैरे आज जरा मागं ठेवलेली. तर बघू शकता खिचडी आधी केली आणि एवढीच भांडी होती, जसं की म्हटलं आज स्वयंपाकाचा लय गोंधळ घातला नव्हता त्याच्यामुळे भांडी तेवढीच होती. तर खिचडी वगैरे मी खाल्ली, तोपर्यंत मग मशीन झाली, हे कपडे सगळे वरती मी सुकत घालून आले, मग खाली आले, मग पुन्हा सगळी भांडी घासली आणि बरीच कामं मग मी करते. नाही म्हटलं तर हे काम होतोपर्यंत ना 12:30चं माझं टायमिंग होतं आणि तिथून पुढं खरं सांगू मला इतकं जास्त लोड आधी ती अनुष्का येतोपर्यंत म्हणजे एक 4-4:30 वाजेपर्यंत, नंतर मला खरंच काही दुपारचं काम नसतं. मग मी एडिटिंग करते किंवा मला आता व्हिडिओमध्ये काय अपडेट करायचे आहे तर किंवा दुसरं कुणाचं तरी एखादं शिकायचं नवीन काय किंवा ॲपमध्ये नवीन थंबनेल बनवलं काय वेगवेगळं असेल ते शिकत राहायचं.
असं मी दुपारच्या वेळी करते. तर आज मी दुपारी नंतर शेंगा फोडल्या, मशीनवरती शिवणकाम वगैरे झालं. तर आमचं टेरेस खूप मोठं आहे. सगळे 4-5 कुटुंबाची कपडे वरती असतात, तरी सगळी जागा असतेच असते. तर एवढं मोठं आमचं टेरेस आहे. तर सगळी वरतीच नेऊन बेडशीट हे सगळं टाकलं आणि रेग्युलरची कपडे तेवढी आज खालीच टाकलेली. तर आता सगळीच कामं झाली. मग दुपारच्या वेळेस जसं की म्हटलं, कधी-कधी करमत पण नाही लवकर कामं झाली की. आणि कुणावर गप्पा मारायच्या तर प्रत्येकाला कामं असतात. असं मारतो गप्पा, असतो सगळं इकडं-तिकडं होतं टाईम. त्याच्यात मी खाली जाऊन कपडेसुद्धा धुवून आलेले दुसरे. नवीन कपडे होते म्हणून काही हातानंच धुवायचे होते, ते पण धुतलेले होते. म्हणजे तशी कामं पण भरपूर केली. तरी मी 1-1:30 वाजेपर्यंत अशी खाऊन-पिऊन रिकामी झालेली होते. मग म्हटलं चला थोडेफार साड्या होत्या, फॉल लावायच्या होत्या. तर फॉल लावायला घेतलं आणि बघते इथं चेक करते, तर ज्या साडीला फॉल लावायची होता ती मॅचिंगची गुंडीच नव्हती. आणि गुंडी आणून कोण देणार? आणि नंतर मग दुकानात जाण्यासाठी साडी नेसा, कारण मी गाऊन. तर ताईंनो, असं असतं माझं सकाळी 6 ते दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंतचं रुटीन. कसं वाटलं नक्की लाईक